स्क्रीनवरती आपण बघू शकाल या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा युवा नेतृत्व आणि हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी कुमार बाळदादा राऊत त्यांच्या समवेत तुम्हाला सिद्धांतजी राऊत पाहायला मिळतील, संदेशजी भोईर, अक्षयजी चव्हाण, ऋषी पवार आणि संपूर्ण RJR ग्रुप ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि येणाऱ्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये देखील ते नक्कीच नेतृत्व करत असताना पाहायला मिळतील. भावी नगरसेवक म्हणून मी नक्कीच त्यांचा या ठिकाणी उल्लेख होतोय आणि त्यांचं कार्य तितकंच महान आहे की राजकीय क्षेत्रामध्ये देखील ते उत्तुंग भरारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. तिसरा सामना तुमच्या समोर आला. RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात देवांश 11 चिंचपाडामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो देवांश 11 चिंचपाडाचा कॅप्टन फिल्डिंग ते करत आहेत. आघाडीची जोडी दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील. RM11 सोनारपाडाची सिंगलने दत्ता ठाकूरने डावाची सुरुवात केली. रोशन धुळे आता लंचसाठी गेलेला आहेत. आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅडी देखील येतात आता स्कोररच्या भूमिकेमध्ये. बहुरंगी व्यक्तिमत्व आहे आणि जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आहे या स्पर्धेची. सिंगलने धावफलकाचा श्री गणेश झालाय. षटक पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो हरेश केणी कडून पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने योगेशसाठी गुडघा टेकवला, ऑन साइडला वळवला, चेंडूला स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सीमारेषेच्या बाहेर अडथळा आहे चेंडू शोधण्यासाठी. सो त्याच कारणास्तव या ठिकाणी लगेचच नवीन चेंडू देण्यात येतो. तयार होतोय गोलंदाज पुन्हा एकदा हरेश केणी. ऑन साइडला ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न होता, लेगस्टम्पचा बाहेर. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल. फुलर लेंथ होता चेंडू परंतु लेगस्टम्पचा बाहेर पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव अंपायरचा इशारा आला तो व्हाईट बॉल. धावफलक 8 वरती RM11 गावदेवी सोनारपाडाचं. एका बाजूला डोंबिवली पूर्वेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पनवेल मधील हा संघ. देवांश 11 चिंचपाडा लॉफ्ट केला मिड ऑफ आतमध्ये. टायमिंग प्रॉपर, लॉंग ऑफच्या बाहेर हा चेंडू सीमा पार. आणखी एक दर्जेदार धमाकेदार षटकार. बाहेर या चेंडूला पाठवलं. षटकार आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 14 वरती. 2 षटकार आतापर्यंत वसूल करण्यात येत आहेत ते योगेश पाटील कडून. सुरुवात चांगली करतायत, फ्लाइंग स्टार्ट करून देत आहेत. नाणेफेकीचा कौल गमावला आहे त्यांचा कॅप्टनने परंतु या ठिकाणी धावाला सुरुवात आपण केली ती दत्ता ठाकूरने सिंगलने आणि त्यानंतरचे 2 षटकार योगेश पाटीलचे. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 14 वरती. षटक पहिलं प्रगती पथावर असताना योगेश पाटीलसाठी ऑन साइडला लॉंग ऑन आहे डीपमध्ये आणि त्यासोबत आपण बघतोय तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचा मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे. ओव्हर द विकेटने आले, ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकावलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ते फक्त बनतील प्रेक्षक. आणखी एक बहारदार षटकार. पण ज्यांचं शुभागमन झालंय ते आमचे गीतकार आणि गायक राज इरमाळ यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. भरपूर सारी संगीत त्यांची देखील गाजले खऱ्या अर्थानं. खूप
कमी कालावधीमध्ये राज इरमाली यांनी देखील आपलं नाव प्रस्थापित केले. स्क्वेअर लेगला हा चेंडू चाललाय, तो सीमा रेषेच्या बाहेर येतोय. लागोपाठचा चौथा षटकार. इरादे त्याचे स्पष्ट आहेत. लागोपाठचे 4 षटकार. नावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 26 वरती. 26. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना येत आहेत ते 4 षटकार. चेंडू शिल्लक आहे अखेरचा आणि त्याच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा योगेश पाटील. पुलर लेंथ होता, या ठिकाणी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खेळपट्टीवरतीच राहिला. विकेटकीपर वेगाने आले. शेवटचा चेंडू निर्धाव आला, परंतु पहिलं षटक राहिलं योगेश पाटीलच्या नावावरती. आणि अर्थातच RM11 गावदेवी सोनारपाडा नो लॉस 26 आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर येत्या नवीन वर्षामध्ये आणखी एक स्पर्धा, खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेला बहुचर्चित अशी स्पर्धा सीझन 5वं असेल, त्या स्पर्धेचं वांगणी विभागामध्ये नेहमीच या स्पर्धेचं वेध असतं. पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 पर्व तुमच्या समोर असेल, ज्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुमच्या समोर असते, ते संभाजी ब्रिगेड फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय श्री दीपक दादा चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. 5व्या पर्वामध्ये पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 पर्व येत्या फेब्रुवारीमध्ये नवीन वर्षामध्ये स्पर्धा तुमच्या भेटीला येते. आणि त्या स्पर्धेमध्ये बदलापूर आणि कर्जत विभागातील आयकॉन्स प्लेअर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. प्रीमियर लीगचं बघू शकाल आपण भरपूर वेध आहे. सर्वच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांश भागांमध्ये प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात येतं. आणि पालकमंत्री प्रीमियर लीग 2022 5वं पर्व फेब्रुवारीमध्ये तुमच्या भेटीला येईल. फुल टॉस होता, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, पॅरलल स्ट्रोक आहे, मिड विकेटला चेंडू सीमा पार. दत्ता ठाकूरने ठोकलाय षटकार. राहिला चेंडू ड्रिल करून दाखवतायत दत्ता कशा पद्धतीनं त्यांना खेळायचं होतं. स्किड झाला जणू काय चेंडू टप्पा पडल्यानंतर. निर्धाव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात त्या षटकामध्ये मुकेश. 4 षटकार योगेशने अगोदरच्या षटकामध्ये ठोकले, तर 1 षटकार आला तो दत्ताच्या बॅटमधून. धावसंख्या 32. गती कमी होती, फसवण्यामध्ये यश. गोलंदाज आला, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हा चेंडू त्यांनी हाताळला. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न देखील फसला तो दत्ता ठाकूरचा. लागोपाठचे 2 चेंडू षटकारानंतर निर्धाव. थांबलाय, पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी. लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळतो. स्पॉटकडे जात असताना पाहायला मिळाले दत्ता, कारण टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ भरपूर झाला चेंडू. 2रा चेंडू होता तो खाली राहिला, त्यानंतर चेंज ऑफ पेस, कमी गती आणि यावेळेला हा तिखट बाउन्सर. पुन्हा एकदा कमी गती, चेंज ऑफ पेस. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज मुकेशचा कमबॅक काय असं, प्रत्युत्तर देणं काय असं, तो या षटकामध्ये दाखवतोय. धावा भरपूर खर्च झाल्या होत्या, त्याच्या देखील पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतरचे 4 चेंडू निर्धाव दत्ता ठाकूरसाठी. वेगवान होता, ऑन साइडला भिरकावलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून हा चेंडू चाललाय, तो सीमा पार षटकार.
त्याचा पहिलं षटक प्रोडक्टिव्ह राहिलं. हरेश केणीचं पहिलं षटक जे आपण बघितलं सोनारपाडासाठी प्रोडक्टिव्ह राहिलं. धावसंख्येचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं. 26 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि मुकेशने 4 चेंडू निर्धाव हाताळले जरी असले तरी पहिला चेंडू आणि शेवटचा चेंडू दत्ता ठाकूरच्या बॅटमधून षटकार आले. सो यामध्ये आलं 12 धावफलक 38 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू परंतु अफलातून होते मुकेश केणीचे, ज्यामध्ये आपण बघितलं दत्ता ठाकूर कुठेतरी चाचपडत असताना पाहायला मिळाला. परंतु सुरुवात आणि शेवट षटकाराने दत्ताने केला त्या षटकाचा, तर 2 षटकांमध्ये धावफलक 38 वरती जाऊन पोहोचले. फिल्डिंग करणारा देवांश इलेव्हन चिंचपाडा. आपण स्पीडअप करायचं थोडं, कारण वेळेच्या संदर्भात आजच्या दिवसामध्ये स्पर्धा भरपूर उशिराने सुरू झाली. धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं आणि त्याच कारणास्तव सूर्यदेवता उशिराने आपलं डोकं बाहेर काढत होत्या आणि त्याच कारणास्तव कुठेतरी सामन्यांना उशीर झाला सुरुवात व्हायला. सो आज वेळेच्या संदर्भात आम्ही काही तुमच्यासमोर नियम मांडतोय, त्याचं आपण पालन करा. नावा धावफलकावरती 38, षटक संपन्न 2. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये 26 आणि 12. तिसरं षटक गोलंदाज सूरज भोईर. पहिला चेंडू फुल टॉस होता. बिस्टॅमिंग लॉंग ऑफला सापळा रचला, अडखलले योगेश पाटील. पहिली विकेट 38 वरती. माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. रॉनी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. बदलापूर विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहायला मिळते, ऑन साईडला पूल केलाय आणि पूल होतोय यावेळेला सक्सेसफुल. पॉवरफुल शॉट बाय दत्ता ठाकूर, षटकार. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 4 षटकार योगेश पाटीलचे, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार दत्ता ठाकूरचे आणि या षटकामध्ये 1 षटकार पुन्हा एकदा आला आहे, तो दत्ता ठाकूरच्या बॅटमधून. एक सिंगल फक्त आपण पहिल्या चेंडूवरती बघितली, तर एक वाईड आणि संपूर्ण धावा षटकाराच्या स्वरूपात आलेल्या आहेत. धावफलक 44 वरती. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे या संघाची आणि त्याचाच उद्रेक कुठेतरी आता पाहायला मिळतो आहे. गती यावेळेला हा चेंडू आपण बघितला वेगवान होता, टप्पा पडल्यानंतर निघून गेला तो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाज पाहायला मिळतात त्या षटकामध्ये सूरज. वरती एक सूर्य तापला आहे, तर मैदानाच्या आतमध्ये दत्ता ठाकूरची बॅट तळपले. पुलर लेन होता, वोटू बॉलर रेड गॅप आहे, स्ट्रेट ड्राईव्ह. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, तर त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरून स्क्रीनच्या समोर धावा मिळतात तोपर्यंत 2. अमोल पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. एकमेव विकेट आपण बघितली योगेश पाटीलची, त्याने सामना केला होता तो म्हणजेच 6 चेंडूंचा आणि 6 मध्ये त्याने उभारल्या होत्या धावा 24. ओव्हर पिच होता, लॉफ्ट केलाय, भरपूर उंच गेला चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय, तो फक्त बनेल प्रेक्षक. आणखी एक धमाका, षटकार. मॅरेथॉन इनिंग साकारत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 28 धावसंख्येशी वापिच होता यावेळेला, परंतु एलिव्हेशन कमी. मिडविकेटला टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक कव्हर करून फेक करत आहेत. धाव मिळते ते 1 षटक या ठिकाणी संपन्न आपण बघू शकाल. ते तिसरा आणि 3 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद. आदिम इलेव्हन गावदेवी सोनारपाडा 53 धावसंख्येवरती पोहोचलाय. 53 ड्रिंक्स ब्रेक. पुढचे दोन्ही संघ आई गावदेवी वारेट आणि पोगाव. कॅप्टनने टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. गावदेवी वारेट आणि पोगावचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या सामन्यामध्ये 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धुवाधार इनिंग
28 धावसंख्येच्या आतापर्यंत आपण बघितली तर 12 चेंडूंमध्ये ती दत्ता ठाकूरची. पोगावचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गावदेवी वारेटचे कॅप्टन. आपण या लवकरात लवकर टॉससाठी आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. समीर पाटील जातात मैदानाच्या आतमध्ये. जे कॅप्टन आहेत, रणनीती काय असेल पॅव्हेलियनमध्ये ती रणनीती पाण्यासोबत ते घेऊन नक्कीच गेलेले आहेत. कारण योगेशने जी सुरुवात केली 6 चेंडूंमध्ये 24 रने उभारल्या. पहिल्या षटकामध्ये 26 आल्या धावा आणि सुरुवात चांगली केली होती ती RM11 गावदेवी सोनारपाडासाठी. त्यानंतर मुकेशच्या षटक ज्यामध्ये 12 आल्या फक्त. 2 षटकार दत्ताचे आपण बघितले, परंतु तिसऱ्या षटकाची सुरुवात सूरजने पहिल्या चेंडूवरती योगेशला माघारी परतवलंय आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या एकंदरीत 15. तीन षटकं संपन्न. धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 53 धावा. तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा स्वर्गीय मोहन शेठ राऊत आणि स्वर्गीय काली शेठ राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ युवा नेतृत्व कुमार बाळदादा राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. संपूर्ण RGR ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या समवेत. प्रेक्षक मोठ्या संख्येने दुपारच्या सत्रामध्ये 2 महत्वपूर्ण हे संघ पंच करतात. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एलिव्हेशन या फटक्यामध्ये स्वीपर कव्हरला क्लिअर करत चेंडू सीमा पार. इट्स अ क्लिअर माहिती. क्लीन इट 6. थँक्यू डीजे राज इरमाळी. पुन्हा एकदा डीजे रॉनी यांच्या माध्यमातून त्यांचं संगीत आपण ऐकलं. पुन्हा एकदा बॅकफूट लावल्या ठिकाणी स्क्वेअर कट करतात. हवेमध्ये हा चेंडू. आता डिपिश कव्हर पॉईंटला टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक आले ते स्वीपर कव्हरच्या दरम्यान. 2 धावा मिळतात. स्ट्राईक असेल पुन्हा एकदा दत्ताकडे आणि धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते 61 वरती धावफलक पाहायला मिळते. 28 या अगोदर होत्या, परंतु या 2 चेंडूंमध्ये 8 वसूल केल्यात. सो धावफलकावरती इंडिव्हिज्युअल दत्ता ठाकूरची धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 36. थांबलाय आणि त्यानंतर ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि त्यानंतर हा चेंडू विसावला. तो कॅप्टन यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे त्यांच्या हातामध्ये. विकेटचं पतन. दुसरा धक्का 61 वरती RM11 गावदेवी सोनारपाडाला. योगेशने 24 दिलाय. अमोल पाटील त्याने अजून एकही चेंडूचा सामना केलेला नाही. तो नॉनस्टॉप किंगला आहे. तर 4थ्या क्रमांकावरती येतोय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. स्ट्रायकिंग एंडला. दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचं मी कौतुक करेन. मुकेश एक षटकार आला आणि त्याने त्यानंतर दत्ता ठाकूरची विकेट मिळवली. मुकेश कंटिन्यू करतात. ज्याने 12चं षटक दुसरं हाताळलं होतं ते 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थांबला अमर आणि त्यानंतर आडवा बॅट या ठिकाणी समोरच्या दिशेने हॅमट करत असताना स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचले. उचलून फेक अलॉंग दी कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू गेला होता डीपमध्ये. धावा मिळतात 2. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 63 वरती 63. या स्पर्धेमध्ये आपण सर्वोत्तम धावसंख्या बघितली तर ती 83 आहे. सोहेली टीमच्या नावावरती 88. ऑन साईडला वळवलाय. बाहू मधलं बळ पाहायला मिळालं. मिड विकेट सीमा पार. षटकार. षटकार धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं ते 69 वरती 69. षटकातील शेवटचा चेंडू.
ऑन साइडला पुन्हा एकदा वळवलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि त्यांना भेदून जाईल हा चेंडू. 1 बॉल ओव्हर दी लाईन, 4 रन्स. धावसंख्या 73 वरती पोहोचले RM11 गावदेवी सोनारपाडाची. स्लॉगरचं एक षटक अजूनही बाकी आहे आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते म्हणजेच आमचे समालोचक मित्र मॅन फ्रॉम मानकिवली राहुल चव्हाण, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तयार होत असताना पाहायला मिळत गोलंदाज अक्षय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. येस, इट इज आउट. बॅटची कडा होती, बॅटची कडा घेऊन चेंडू विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. कॉट पॉइंट, तिसरा धक्का. धक्का बसतोय. टॉप ऑर्डर मधले तिन्ही फलंदाज अमोल पाटील गोल्डन डकचा शिकार झाला. तो आतापर्यंत नॉन स्टॉकिंगला मिररचं काम कुठेतरी पूर्ण करत होता. त्याला स्ट्राईक आली. स्लॉगरमध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याचा फसला बॅटची कडा आणि विकेट किपरने सुंदर झेल टिपला. 5व्या क्रमांकावरती येत आहेत संघनायक या संघाचे समीर पाटील. दोन्ही जेन्युइन ऑलराऊंडर आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये अमर, दुसऱ्या बाजूला तर स्ट्रायकिंग एंडला आहेत ते समीर पाटील. अक्षय पुढचा चेंडू घेऊन, अक्षय केणी. टप्पा पडला, बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना चेंडू चांगल्या पद्धतीनं हे दोन्ही चेंडू पाहायला मिळाले. ते गोलंदाज अक्षय केणीचे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताय. 5 ते 6 पावलांचा त्यांचा रनअप आहे. फिरकीपटू नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळाला. या ठिकाणी जे रनआउटची संधी असेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो रनआउटच्या स्वरूपात. समय सूचकता रॉनीच्या संगीतामधून तुम्हाला समजलं असेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. अमर ठाकूर रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. गरज नसताना कुठेतरी ही रन घेण्याचा प्रयत्न केला दोघांनी, समीर पाटील आणि अमर ठाकूर. बाद होतोय अमर, ज्याने योगदान दिलं 3 चेंडू 12 धावसंख्येचं. 400च्या स्ट्राईक रेटने त्याने 12 उभारल्या. 73 वरती धावफलक थांबलेला आहे सध्या. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट. अक्षयच्या नावावरती 1 सांघिक यश, 1 निर्धाव चेंडू. मैदानाच्या आतमध्ये येतोय 6व्या क्रमांकावरती सिद्धेश पाटील. खाडी चषकामध्ये एका चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज असताना तो पहिला सामना या सिद्धेशने विजय करून दिला. षटकार त्याने ठोकला होता तो सिद्धेश पाटील. लॉर ऑर्डर पर्यंत RM11 सोनारपाड्याची बॅटिंग लाईनअप आपण जर बघितली तर स्ट्रॉंग आहे. 6व्या क्रमांकावरती सिद्धेश येतोय. स्ट्रायकिंग एंडला चेंडू शिल्लक आहे 3. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अक्षय केणी. फिरकीपटू आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये आतापर्यंत 3 चेंडू त्याने अडकवलेले आहेत.
फुल टॉस होता ऑन साइड वळवला मिड विकेटला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय त्याचा वाक्या बाहेर टप्पा पडला सीमा पार चौकार. जाऊन पोहोचलाय चेंडू अजूनही आपण जर बघितले तर शिल्लक आहेत ते दोन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय अक्षय केणी. फिरकीपटू आहेत चांगलं षटक आतापर्यंत एक चौकार जरी असला त्याच्या अगेन्स्ट आता सिद्धेश यावेळेला ऑफ साइडला आणि आता चेंडू जाईल तो सीमा पार अव्वल दर्जा षटकार. नो बॉल अंपायरचा इशारा नो बॉल 1+6. 7 धावा मिळतात या चेंडूवरती. 133वा षटकार या स्पर्धेमधला. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 84 वरती. 2 चेंडू फेस केले ते सिद्धेशने आणि दोन्ही चेंडू सीमा पार. चौकार षटकार धावफलक 84 वरती जाऊन पोहोचलाय या स्पर्धेमधलं. जर आपण 88 धावा आहेत ज्या जोवेलीच्या नावावरती सर्वोत्तम स्कोर या स्पर्धेमधला. एका डावामधला चेंडू अजूनही शिल्लक आहे तो आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या आता पाहायला मिळेल का. 88च्या वरती धावसंख्या उभारू शकेल का बॅटिंग करणारा RM11 गावदेवी सोनारपाडा. अक्षय केणी जो 3 चेंडूंमध्ये हावी ठरला होता तो या 2 चेंडूंमध्ये धावा वसूल करतोय. त्याच्या अगेन्स्ट धावा वसूल करतोय सिद्धेश ठाकरा. ऑफ साइडला पुन्हा एकदा लॉफ्ट केला पॅरलल स्ट्रोक आहे जमिनी समांतर हा चेंडू सीमा पार. आणखी एक षटकार. थँक्यू. ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली. थांबले होते त्यानंतर मोठी बॅकलिप आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर ऑन दी अप. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 90 वरती. सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेमधली. ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकावल्या चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी थोडंसं फंबल. सेकंड रन साठी धावतो आता सिद्धेश. ट्रॅकिंग एंडला फेकी आले रनआउटची विकेट असेल. आउट झालाय सिद्धेश. 1+ विकेट. गडी बाद झाले 4 एकंदरीत 5 गडी बाद झाले आता आणि 91 ही धावसंख्या उभारली आहे ती RM11 गावदेवी सोनारपाडाने. 91-92 लक्ष देवांश 11 चिंचपाडा या संघासमोर. पुढचे दोन्ही संघ टॉस करण्यात येईल त्या ठिकाणी. पोगाव आणि गावदेवी वारेटचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि असतील त्या ठिकाणी महेश जिदुळे. धन्यवाद करण काळन. गावदेवी वॉरेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. पोगाव संघाचे देखील संघनायक मी सन्माननीय सुखदेवजी गायकवाड साहेबांना विनंती करून आपण यावं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. आमच्या मंचावरती जे मान्यवर आहेत सन्माननीय सुखदेवजी गायकवाड साहेब, यायचे आपण दोन संघ या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील आपण पाहतोय पोगाव आणि वॉरेट. टॉस होईल. काटा येतोय या ठिकाणी गावदेवी वॉरेट हा संघ टॉस जिंकतोय. दोन्ही संघ बदलापूर नगरीमध्ये प्रथम तास येत आहेत तर दोन्ही संघाचं प्रथमतः हार्दिक मनपूर्वक स्वागत या बदलापूर नगरीमध्ये. तर नाणेफेकी जिंकली आहे गावदेवी वॉरेट टीमने. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. प्रतिस्पर्धी संघ या अगोदर तुम्ही कधी आमने सामने आलात? अजून तरी नाही आलेलं, पहिल्यांदाच खेळतोय समोर. एकच तालुका भिवंडी एकच शहर आणि त्यातून हे दोन संघ आहेत परंतु अजूनही आमने सामने कधी आलात नाही. नवीन नक्कीच सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या 5 षटकामध्ये तुम्ही जेव्हा गोलंदाजी कराल नाणेफेकी जिंकल्यानंतर तर मात्र काय रणनीती असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? 50 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू.
मग असे कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्यावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त भरोसा संगनायक तुम्ही स्वतः तुमच्या वरून तुमच्यावरती आमचे जे गोलंदाज आहेत जेव्हा तुम्ही ते गोलंदाज वापराल आतमध्ये पॉवर प्लेमध्ये तेव्हा जास्त भरोसा कोणत्या गोलंदाजांवरती असेल? भरोसा तर पूर्ण टीमवरच असेल. जास्त करून प्रथमेश, तेजेश, गणेश, रुपेश यांच्याकडून अपेक्षा असणार. तर नक्कीच आपण दूरवरून आलात तर आपलं स्वागत आहे, परंतु आयोजनाबद्दल आणि या क्रीडांगणाबद्दल काय सांगाल आणि आयोजन आमचे आयोजक बाळादादा राऊत यांच्याबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि धन्यवाद करेन बाळादादा यांचे का आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी वॉरे टीम. नाणेफेकी गमावली आहे. जर नाणेफेकी जिंकली असती तर मग पोगाव टीमचे कॅप्टन आमच्या समवेत काय निर्णय असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो. नक्कीच, परंतु तुमच्या फेवरमध्ये जो निर्णय हवा होता तो तुम्हाला मिळालाय. परंतु आता तुम्हाला 5 षटकामध्ये फलंदाजी करायची आहे तर 5 षटकामध्ये काय रणनीती असेल, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. तुमच्या समोरचा संघ देखील नवीन आहे, तुमची आमने सामने कधी भेट झाली नाहीये. जरी तुम्ही भिवंडी तालुक्यातून असाल परंतु आज या बदलापूर नगरीमध्ये आमने सामने फ्रेश सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं केले. मी दादांना धन्यवाद देतो की आम्हाला संधी दिली. करण दुलेला थँक्यू बोलतो की आम्हाला संधी दिली आणि अशी संधी देताना खूप चांगलं आयोजन आहे. यापुढे अजून चांगलं आयोजन करतील या अपेक्षा असेल. धन्यवाद. धन्यवाद टीम पोगाव. नक्कीच वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. टॉस बॉक्स मधून अत्यंत चांगली बातमी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातील आहेत, एकच शहरातील हे दोन संघ आमने सामने या बदलापूर नगरीमध्ये. नाणेफेकी जिंकली ती म्हणजे आई गावदेवी वॉरे टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले पोगाव टीमला. आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे अतिशय चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला एक दिग्गज संघ सोनारपाडा डोंबिवली विभागातील दादा संघ ज्याने अतिशय चांगली धावसंख्या पूर्वार्धामध्ये उभारली आहे आणि उत्तरार्धामध्ये एक भलं मोठं टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. देवांशी लिबन चिंचपाडा संघाचे 2 शूरवीर मैदानाच्या आतमध्ये. जशी सुरुवात होईल द्वितीय सत्राला, या ऐकूया द्वितीय सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स मधून एक नवीन आवाज, जबरदस्त आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आदरणीय मच्छिंद्र पाटील सर, पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यांना. थँक्यू मॅडी, थँक्यू. खूप चांगलं ओपिनियन मॅडी आपण घेत असताना दुपारच्या सत्रामध्ये मी मच्छिंद्र पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. आतापर्यंत आपण 2 सामने पाहिले, 2 सामने मात्र एकतर्फी झाले. तिसऱ्या सामन्याकडे प्रेक्षकांना फार अपेक्षा असणार आहे. मागचा सामना खूप चांगला झाला. त्याच्या अगोदर देखील आपण पाहिलं की खूप चांगली लढत झाली. काल या स्पर्धेमध्ये जोहेली गावचा 88 धावांचा विक्रम मोडीत काढत या स्पर्धेमध्ये उच्चांक प्रस्थापित केला, तो 90 धावांचा. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. स्पर्धेचे आयोजक बाळा राऊत साहेबांना आपण बघू शकाल ज्यांच्या माध्यमातून येस आपण वळूया मॅडीकडं. धन्यवाद सर. आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय सुखदेवजी गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत. आयोजन कमिटीच्या वतीनं या स्पर्धेचे लाडके शिल्पकार बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन साहेबांना आपण यावं. आपला हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती RGR ग्रुपच्या वतीनं स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काळी शेठ राऊत स्मृती चषक 2021 पर्व पहिलं आणि आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आमच्या मंचावरती मनोहरजी भालेराव साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आपणास विनंती करतो आपण देखील यावं आणि सन्माननीय या स्पर्धेचे लाडके शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके जनक, या स्पर्धेचे लाडके प्रणेते, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय बाळादादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपला हा मान सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मनोहरजी भालेराव, जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच अतिशय रफ अँड टफ आहे. 2 वाघ मैदानावरती आतमध्ये लढत असताना एकमेकांच्या सामने आपण पाहतोय आणि या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून एक जबरदस्त आवाज, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मच्छिंद्र पाटील सर यांना. थँक्यू, थँक्यू मॅडी. बघू शकाल स्पर्धेचे लाडके आयोजक स्क्रीनवरती आमचे बाळादादा. जिंकण्यासाठी 91 धावांचं लक्ष. दुपारचं सत्र पहिल्या फेरीचा आपण तिसरा सामना आज आपण एन्जॉय करतोय. अमरचा अत्यंत घातक चेंडू फक्त प्लेस केलाय. खूप चांगला क्षेत्ररक्षक सिनेमिडॉपला सिद्धेश येत असताना सिद्धेशची बॉडी लँग्वेज बघू शकाल तुम्ही. बॉडी बिल्डर आहे तो. खूप चांगली बॉडी मेंटेन केली. फिटनेस फार महत्त्वाचं आहे. का कोरोना काळामध्ये तुमचे पैसे तुम्हाला कामं आले नाही आहेत, तुमची हेल्थ, तुमचं आरोग्य तुम्हाला कामं आलं हे दाखवत असताना 1 धाव धापलकावरती सुरुवात करत असताना फलंदाज 2 वाईटच्या माध्यमातून एक सिंगल डबल कन्वर्ट करतात. 3 धावा धापलकावरती.
दुपारचं रनंत होऊन आमचे स्कोरर रोशन आम्हाला खूप चांगली माहिती देत असताना रोशन धुळे व्हेरी गुड जॉब कीप इट अप. ओव्हर द विकेट अमरचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करण्याच्या नादामध्ये पंचाने सांगितलं दॅट वॉज अ क्लिअरली आउट सोशून लेग स्टंप डिलिव्हरी. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर भुयाल सर. व्हेरी गुड डिसिजन. लेग बायचा इशारा दाखवत असताना अमरला मी भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. सोनापडच्या माध्यमातून दत्ता असेल, दत्तानं फलंदाजी करताना तब्बल धावा कुठल्या त्या 36. त्यानंतर योगेशनं धावा कुठल्या, योगेश उर्फ बालट्या 24 धावा कुठल्या, अमरनं 12 धावा कुठल्या आणि समीरनं 17 धावा कुठल्यात. 90 धावा अक्षरशः कुटुंबाला मैदानाच्या चारही बाजूला उच्चांक या स्पर्धेचा. ऑन साईडला याच्या चेंडू मागे निघून जातोय. इनसाइड एज लागतोय. शतक जज करत असताना शॉर्ट फायनल रिझनमध्ये राहुल येतोय फार वेगानं. फक्त एकच धाव. व्हेरी गुड बॉलिंग. अमरकडे असलेला अनुभव मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली परिसर एक दादा संघ म्हणून या सोनापडा संघाकडे पाहिलं जातं. सध्या सुरू आहे खाडी चषक. त्या खाडी चषकाचा मागच्या वर्षात चॅम्पियन संघ आहे तोच हा सोनापडा संघ. मित्रांनो सर्वात मोठी स्पर्धा सुरू आहे. 42 लाखाची खाडीच्या मध्ये दिनेश शेठ पाटील यांच्या अथक परिश्रमातून. व्हेरी गुड बॉलिंग सोनापडा संघ. 2 सामने त्या स्पर्धेमध्ये देखील एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय सोनापडा संघ. वेळे अभावी तो संघ खेळू शकला दुसरा सामना. गुड बॉलिंग. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी रंगलेला सोहळा. आमचे आयोजक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. सन्माननीय GR ग्रुपचे ऑपरेटर आणि स्पर्धेचे सर्वस्व आमचे बाळादादा राऊत त्यांच्या माध्यमातून दहीहंडी देखील फार मोठा उपक्रम साजरा केला जातोय. ओव्हर द विकेट रायझिंग दिली होती. एवढा चांगला फटका बॅकफुटला जाऊन कट करत असताना चेंडू ट्रॅव्हल होतो. वन बॉल सीमा पार. चौकार. पहिला चौकार. थँक्यू. निश्चित एक षटक संपलं. 8 धावा धापालकावरती. गडी बाद अजूनही झाला नाहीये. जेव्हा फलंदाजी केली सोनापाडा संघानं P1 मध्ये तब्बल 26 धावा कुठल्या होत्या आणि फक्त चिंचपाडा संघ 8 धावा कुठतोय. नॉट अ गुड क्रिकेट, नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समन. ऑल क्रेडिट गोज टू अमर. ही हॅज डन व्हेरी गुड जॉब. फॅबुलस बॉलिंग अटॅक अँड ही हॅज इम्प्रेस एव्हरीवन टू विथ युअर फॅबुलस बॉलिंग अटॅक. फंटास्टिक बॉलिंग. 8 धावा फक्त धापालकावरती. डॅसिंग नेतृत्व आमच्या परिसरातील बाळा राऊत साहेबांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती मंचावरती. ज्यांच्या माध्यमातून फक्त क्रिकेट नव्हे शर्यती देखील असतील, दहीहंडी उपक्रम असेल, समाजसेवेमध्ये सातत्याने अग्रेसर असणारं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही संगमाची सांगड घालणारे आमचे बाळादादा या सामन्याचा आनंद घेत असताना नवीन षटक गोलंदाज योगेश उर्फ बालट्याने बरीच वर्ष क्रिकेट खेळल्या सोनापाडा संघासाठी. ओपन क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, भरपूर अनुभव आहे बालट्याकडं. आमचे रितेश फोटोग्राफर आम्हाला काही सूचना करत असताना खूप चांगले फोटोग्राफर, खूप चांगले पीक, आठवणी अविस्मरणीय राहतील अशा आठवणी कॅमेऱ्यामध्ये साठवून ठेवत असताना कारण प्रत्येक क्षण स्पर्धेचा फार महत्त्वाचा आहे. 2 लाखाची स्पर्धा, प्रथम पारितोषिक, एकूण 4 लाख कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये. बालट्याचा पुढचा चेंडू. ओ क्विक डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, टप्पामध्ये चेंडू बाउन्स केलाय. फुलर लाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून फलंदाज ऑन साईडला ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न, पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता करतो. गॅप फार मोठा आहे, तो करायचा होता क्लिअर, नाही जमलं फलंदाज स्ट्रायकरचा. राकेश भोईरला. राकेशने सुरुवात चांगली केली, चौकारानं सुरुवात केली राकेशनं. हा चेंडू मात्र फक्त स्टेअर करत असताना शतक लॉंगॉनला सिद्धार्थ येतोय. सिद्धार्थनं फक्त खूप चांगला बॅकअप केला. एकच चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. 91 धावांचा डोंगर आहे, सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेमध्ये सोनापाडा संघाची आजच्या नव्हे पूर्ण 3 दिवसामध्ये. ओ क्विक डिलिव्हरी, ब्लॉकचा अत्यंत घातक चेंडू. एकच धाव फक्त स्टेअर करत असताना डेलिकेट शॉट, अनेक चेंडूला बॅकअप देतोय. फक्त एकच धाव. सोनापाड्याचे आमचे सरपंच मुकेश दादा पाटील जर हा सामना पाहत असतील, स्वागत आहे मुकेश दादा तुमचं. बरीच वर्षे सोनापाडा गावचं सरपंच पद भूषवत असताना गावच्या विकासासाठी झटत असणारे व्यक्तिमत्व. फुल टॉस, मॅग्निफिसंट स्ट्रोक, अमेझिंग टायमिंग, फिल्डर इज देअर बट ही कुडंट डू एनीथिंग and that's a 6. Thank you. Look at the action replay. Full toss straight on the bats and batsman club over the top of the mid wicket. That's a fantastic shot. That's a 6. Lovely delivery. तेवढा चांगला executive. What executive? Timing and placement absolutely superb. And ball
We are waiting for umpire decision. One ball seam apart. Saukar. थँक्यू रोनी, थँक्यू. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एंड ऑफ द कपल ओव्हर. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर वी हॅव सीन 8 रन ऑन द स्कोर बोर्ड आफ्टर कपल ऑफ द ओव्हर. नाउ टोटल इज 21. 13 run come from this over. What a fantastic over for चिंचपाडा टीम. धावसंख्या धापल करते आल्या त्या फक्त बघू शकाल स्क्रीनवरती आपण 21 फॉर नो लॉस. ग्रेट स्टार्ट नाव. 91 धावांची गरज. दादांच्या माध्यमातून आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व. वन मॅन शो, वन मॅन आर्मी, बदलापूरचे आमची आणबान शान. आपल्या वडिलांचं राहिलेलं कार्य पूर्ण करत असताना आमचे सर्वांचे लाडके बाळादादा यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये सर्वात मोठी दहीहंडी आणि सर्व मुंबईचे पथक बोलवतात. ते कोरोना काळात अक्षरशः 11 महिने त्यानं लोकांना 2 वेळा जेवण वाटप केले. अन्नदान सर्वात मोठं दान. दादा तुमच्या कार्याला हॅट्सअप यू. सलाम असणार आहे आमचा. नवीन षटकाची सुरुवात अमर येत असताना क्विक डिलिव्हरी यामध्ये चेंडू फायनल रिझन मध्ये फार वेगाने पंचाचा नोबाचा इशारा. 1 बॉल सीमा पार चौकार. 4+1 5 धावा आणि फ्रीडचा इशारा. It is a call Beamer. It will be very interesting how he will utilize of free hit. फ्रीडचा इशारा. बीमर डिलिव्हरी. लवली डिलिव्हरी. क्विक वेगवान गोलंदाजी अमरच्या माध्यमातून. अमरकडे अनुभव फार चांगला आहे. यस फलंदाज बाद झाला होता मात्र नो बॉल दिला होता. फ्रीडचा इशारा देखील होता मात्र कन्वर्ट करू शकला, युटिलाइज करू शकला नाही आहे. डॉट डिलिव्हरी. 91 धावा काढायच्या आहेत. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावरती उचलून धरलंय. प्रेक्षकांना वाहणारी ओसांडून वाहणारी क्रीडानगरी. ही क्रीडानगरी आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट आयोजन स्पर्धा. ओर द विकेट. अमरचा चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. पंचानं सांगितलं की यावेळी एज लागली डायरेक्ट देण्याचा प्रयत्न. हो ग्रेट क्रिकेट. खूप चांगलं पंचांचं लक्ष. पंच आमचे भुयाल सर आता यावेळी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि दुसरे पंच आपण पाहतोय ते मिस्टर प्रसाद शस्त्रबुद्ध स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. तिसरे पंच आमचे अभय पाटोळे. व्हेरी गुड जॉब. मागच्या 3 दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून. अक्षरशः डोळ्यात तेल घालून ही स्पर्धा कव्हर करत असताना व्हेरी गुड जॉब. कीप इट अप जेंटलमॅन, कीप इट अप. गोलंदाज अमर वेगवान गोलंदाज भन्नाट वेग दाखवत असताना ऑन साईडला चेंडू फक्त ड्राईव्ह केला. सॉफ्ट हँडला बॅकलेपला खाली ठेवत असताना पुढे सरकला फार वेगानं. अमोल येते चेंडूला बॅकअप करण्यासाठी फक्त सिंगल डबलनं फारसं काही साध्य करता येणार चिंचपाडा संघाला. कारण जिंकण्यासाठी गरज येते 91 धावांची. देवांश इलेव्हन चिंचपाडा हा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. पनवेल तालुक्यातील संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय तो सोनापाडा संघ. या 2 कल्याण तालुका या 2 तालुक्यांमध्ये आपण सामना पाहतोय. बॅकफुटला गेला. बॅकफुटला कट करत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तो. कपल ऑफ द बाउन्स. फिल्डर इज देअर बट ही कुडंट रीच अप द बॉल अँड फायनली बॉल क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन्स. मॅग्निफिसंट स्ट्रोक. हॅलो चेक. 32 धावा धापलकावरती. 91 धावांची गरज असताना दुपारचं 17 रणरंत उन्हामध्ये सुरू असलेला सामना. सोनापाडा संघ यावेळीमध्ये सुरक्षित 91 धावा काढायच्या त्या चिंचपाडा संघाला. ऑन साईडला ड्राईव्ह करत असतं. वॉट अ शॉट. क्रॅकिंग शॉट इन टू द फाइन लेग. द बॉल इज ओव्हर द रो फॉर 4 रन्स. वन्स अगेन मॅग्निफिसंट स्ट्रोक फ्रॉम विजयपूर. ही इज ऑन द फायर नाव. मैदानाच्या चारी बाजूला धावा कुठत असताना ग्रेट स्टार्ट. स्प्लेंडेड स्टार्ट फ्रॉम द विजय अँड राकेश. फलकावती धावा वेगानं. 91 धावांची गरज असताना पंचामल इशा करतात चेंडूची मागणी केली जाते. कारण फायनल क्षेत्रामध्ये जेव्हा चेंडू जातात तेव्हा तिथे मध्ये तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या आपण. चेंडू कधीही हरवला तरी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल.
फक्त पहिल्यांदा तुम्हाला चॉईस करता येईल, नंतर मात्र आयोजकांची चॉईस असणार आहे. कौतुक करेन मी फलंदाजाचं राकेशचं. 92चं टार्गेट आहे. एक्क्याण्णव धाबा कुठल्याच मैदानावरती, 92 धाबांचं लक्ष. अमरची गती जास्त आहे. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण दाखवत असताना तेवढंच चांगलं प्रत्युत्तर विजय त्याला देत असताना विजय भोईर. ऑफ साईडला चेंडू मात्र खूप चांगला कट करत असते, त्याचे जज करतोय. त्याच्या अवाक्याच्या बाहेर राहुल बॅकअप देत असताना 2 धाबा. कौतुक करेन मी फलंदाज विजयचं आणि राकेशच्या मैदानाच्या चारही बाजूला त्यांनी धाबा कुठल्याच असा एकी कोणाने जिथे धाबा आल्याने ड्रिंक ब्रेक्स होतोय. 3 षटकांची सांगता होते. कंप्लीशन ऑफ 3rd ओव्हर्स ऑन द स्कोर बोर्ड 38. जिंकण्यासाठी 92 धाबांचं लक्ष आहे आणि 92 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 38 धाबा. उर्वरित समीकरण मात्र 12 चेंडू आणि गरज होती 54 धाबांची. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. यावेळी आपल्या डीजे, या परिसरातील लोकप्रिय डीजे, सर्वात फेमस डीजे, या आपण ऐकूया रॉनी डीजेला. थँक्यू. ते सन्मान्य वडगरचे आमचे दीपक पाटील यांचं आगमन झाले. मोस्ट वेलकम दीपक पाटील. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज विजय खेळतोय 19 या धावसंख्येवरती, तर त्याला साथ देतो राकेश भोईर 16 धावसंख्येवरती. दोघांमध्ये खूप चांगली भागीदारी बिल्ट होताना जिंकण्यासाठी 12 चेंडू 54 धावांची गरज. तिसरा सामना आपण आज एन्जॉय करतोय. सकाळी ठीक 8:45 वाजता टॉस झाला, मात्र डी फॅक्टर होतं, त्यामुळे आयोजकांनी सांगितलं की स्पर्धा आपण उशिरा सुरू करू, त्यामुळे ही स्पर्धा 10:15 वाजता सुरू झाली. काल ही स्पर्धा ठीक 9:24 पहिला चेंडू पडला आणि शेवटचा चेंडू काल 4:34 पडला. मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 12 चेंडू गरज आहे, ती मात्र 54 धावांची. ऑल दी बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम. सरासरी यात्रा मात्र फार जास्त असणार आहे. प्रत्येक षटकामागे 27 धावांची गरज असणार आहे, ती मात्र चिंचपाडा संघाला. पनवेल तालुक्यातील नामाकी संघ आणि कल्याण तालुक्यातील सोनापाडा संघ. ओव्हर द विकेट, ग्रेट डिलिव्हरी. ऑन साईडला चेंडू खेळण्याच्या नादामध्ये बीट होतोय. हाय बॅकलिपनं खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. फलंदाज डॉट डिलिव्हरी. 11 चेंडू 54 धावा. मागचे 2 सामने शेवटच्या श्वासापर्यंत लढले दोन्ही संघ. पहिला सामना जिंकला अजनबी ओवळे संघानं, दुसरा सामना जिंकला वडगर संघानं. बदलापूर संघ फक्त 2 धावानं हरलाय आणि पहिला सामना घोट संघ 6 धावांनी हरलाय. ओ व्हॉट अ शॉट, अमॅझिंग टायमिंग. मात्र शतक जज करतोय डीप थर्डमॅन येतो योगेश येतोय उर्फ बालट्या. योगेशनं खूप चांगली फलंदाजी केली. योगेशनं आपल्या संघासाठी 4 षटकार त्याने लगातार मारले आणि तब्बल 24 धावा काढल्यात त्यानं. योगेश खूप चांगला खेळू, बरीच वर्ष क्रिकेट खेळला. ग्रामीण असेल, खुल्याकडचं क्रिकेट असेल, उर्फ बालट्या. सोनापाडा संघाची ओळख खेळाडू अमर असेल. खूप चांगला संघ आहे सोनापाडा संघ. मागच्या काही वर्षांमध्ये खूप चांगली प्रगती. व्हॉट अ शॉट, अमॅझिंग टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक, जस्ट गोज, दॅट्स अ 6. जुडवा चित्रपटातील गीत होतं. उची बिल्डिंग आणि बदलापूरमध्ये आम्ही 2014ला हे इमारती पाहिल्या नव्हत्या. आता बदलापूर बदलते. मागच्या 6 वर्षामध्ये बदलापूरचा काय पडत झालाय, बदलतोय बदलापूर. ऑन साईडला गेल्याच्या नादामध्ये बॅकफुटला गेला, क्रीजचा जास्त वापर केला आहे. नॉस्टकचा फळपार बेकार पुढे सरकला होता. डॉट डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, गुड कमबॅक आफ्टर 6. खूप चांगलं गोलंदाजीमध्ये परिवर्तन दाखवत असताना रिद्देश स्वतःला साबित करतोय. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 8 चेंडू आणि 47 धावांची गरज.
विजयापासून थोडासा दुरावा निर्माण केला जातोय देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. सोनापाडा संघ मात्र ताकद दाखवत असताना लवली डिलिव्हरी, क्विक डिलिव्हरी, ट्राइंग टू प्ले big shot but he couldn't convert the stroke and inside edge wicket keeper making no mistake. One more wicket down. अजून एक मोठा धक्का. ती कशी असावी जेव्हा सामन्यामध्ये दम नसेल तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे रॉनीचं आद्य कर्तव्य आहे. रॉनी जबाबदारी स्वीकार. फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक फार बॅगच्या पुढे सरकतोय आणि काही चेंडू खाली वाडा कॅच. खूप चांगला झेल टिपत असताना वन मोर विकेट डाऊन. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 47 धावांची गरज. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? नॉट पॉसिबल ऑन द पेपर. चिंचपाडा संघ पराजयाच्या खाली तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तेवढीच चमक धमक दाखवत असताना मात्र सोनापाडा संघ. धावांची गरज. कुठं चुकलं चिंचपाडा संघाचं? सुरुवात चांगली झाली मात्र मध्यक्रममध्ये फलंदाजी झाली नाहीये. कुठं चुकलं चिंचपाडा संघाचं? प्रेशर घेतलंय त्यानं मैदानावरती आणि कुठं चुकलं चिंचपाडा संघाचं? एक मोठी भागीदारी होऊ शकली नाहीये आणि त्यामुळे चिंचपाडा संघाला स्पर्धेतनं परतावा लागेल का हा प्रश्न निर्माण झाला. 6 चेंडू आणि तब्बल 47 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना. राऊंड द विकेट. व्हाट अ शॉट. अमेझिंग टायमिंग. That's a great shot. What a little beauty. That's gone mile over the top of the long on. Out of park. That's a 6. अजूनही गरज आहे. What action replay. Look at the screen board. Beautiful picture on screen board. From tenniscricket.in. Quick delivery. जबरदस्त क्विक डिलिव्हरी आली मात्र गुडलँड वन चेंडू टेक ऑफ केला आहे. फलंदाज मात्र शांत ठेवलं. विकेट किपर इज स्टँडिंग अवे फ्रॉम विकेट्स. दत्ता खूप चांगली घातक फलंदाजी दत्ताने केली. तब्बल त्यानं 36 धावा कुठल्यात. तोचा दत्ता मैदानावरती विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. 4 चेंडू 41 धावांची गरज. या स्पीकर गोज अप अंपायर. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन. सामना मात्र एकतर्फी होतोय. समीकरण मात्र फार मोठं आहे आणि त्यामुळे चिंचपाडा संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये धोक्यात. थँक्यू. या स्पर्धेमध्ये गोट्या अंपायरला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे मित्रांनो. उद्या किंवा परवा गोट्या अंपायर तुम्हाला जर आमचा संपर्क त्यांच्याशी झाला तर तुम्हाला आम्ही निश्चित यामध्ये ते गोट्या अंपायरची परवानगी तुम्हाला पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर, लोकप्रिय अंपायर. राऊंड विकेट. ऑन साइडला पुलच्या माध्यमातून शतक जज करतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला पंचांच्या मागे सिद्धार्थ चेंडूकाला येतोय. अजून एक धक्का दिला जातोय. 5 गड्यांचा मोबदला. जिंकण्यासाठी 2 चेंडू 41 धावांची गरज. नेक्स्ट मॅच बी रेडी. पोगाव वर्सेस आईगाव देवी वारेट. भिवंडी विभागातील 2 दादा संघ मित्रांनो उद्या यायला विसरू नका या स्पर्धेमध्ये, कारण उद्या या स्पर्धेचा 4था दिवस आणि सर्वात मोठे संघ या उद्या स्पर्धेमध्ये. पहिला सामना माहुळगाव सांबार्ली, ओमसाई गोरसाई नाव्हा, चेंदगेम वडवली वाकलन आणि शिरगाव सोनारी. सर्वात मोठे संघ उद्या स्पर्धेमध्ये. अजून पाहायला मिळेल तुम्हाला चांगलं क्रिकेट. लवली शॉट. जस्ट गेट टच ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. लॉग ऑन. दॅट्स अ 6. संघर्ष अजूनही सुरू आहे या स्पर्धेमध्ये. 2 दिवसामध्ये खूप मोठे संघ आपण पाहिले. उद्या देखील खूप मोठे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 41 धावांची गरज होती आणि 6 धावा आल्यात. आता फक्त गरज आहे ती तब्बल 35 धावांची. चेंडू बघायचा आहे. पंचामन इशा करतीलच. डॉट डिलिव्हरी. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आणि सामना जिंकला तब्बल 34 धावांना. वॉट अ कन्व्हिन्सिंग विक्ट्री फ्रॉम सोनापाडा. हार्ड लक चिंचपाडा. गुड लक सोनापाडा टीम. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स दत्ता ठाकूर. 36 धावा या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. वैयक्तिक कुठल्या चिंचपाडा संघाला या स्पर्धेतनं परतावा लागेल. व्हेरी गुड जॉब दत्ता.
पहिला सामना जिंकला अजनबी ओळे संघानं पनवेल तालुक्यातील संघ. दुसरा सामना जिंकला तो मात्र वडगर संघानं. तिसरा सामना जिंकतोय तो देवांश 11 चिंचपाडा संघावरती मात करत सोनापाडा गावदे क्रिकेट संघ जिंकतोय. बघायचे चौथा सामना कसा होणार. पहिले 2 सामने खूप चांगले झाले. तिसरा सामना एकतर्फी झाला. चौथा सामना कसा होणार प्रेक्षकांना उत्कंठा शिकेला पोहोचते. या आपण दत्ताला आमंत्रित करूया. दत्ता प्लीज यू हॅव टू कम ऑन द स्टेज. कलेक्टिव्ह अवॉर्ड मॅन ऑफ द अवॉर्डसाठी आमचे मॅडी तिथे उपस्थित असतील. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद.